बापरे, हे काय? विहिरीमध्ये पाईपनं पाणी येते आणि तेच पाणी टँकरनं सोसायट्यांना पैसे घेऊन विकलं जाते. हे पाणी येतंय कुठून हा प्रश्न आता संपूर्ण शहराला हादरवतोय. हे पाणी अवैधरित्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य जलवाहिनीला जोडलेलं असल्याची तीव्र शंका व्यक्त केली जाते आहे. आम्ही याची अधिकृत पुष्टी करत नाही, पण जे प्रत्यक्ष दिसतंय तेच आम्ही दाखवत आहोत. कृत्रिमरित्या शहरात पाणी टंचाई निर्माण केली जाते. तेच पाणी बेकायदेशीरपणे चोरून खाजगी विहिरींमध्ये साठवलं जातं आणि नंतर तेच पाणी टँकरनं सोसायट्यांना विकलं जातं. हा केवळ कोट्यावधींचा नाही तर अब्जोंच्या रुपयांचा धंदा राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप आहे. स्थानिक नागरिकांना महानगरपालिकेत तक्रार करू दिली जात नाही. सोसायटीच्या कमिटी मेंबर्सवर साम दाम दंड भेद वापरला जातो. भीती दाखवली जाते. कायद्याचा धाक दिला जातो किंवा थेट संगनमत करून नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते. आज पिंपरी चिंचवडमधील पाणी टंचाई नैसर्गिक नाही, ती मानव निर्मित आहे आणि दबावशाही निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक रचलेला जनतेविरुद्धचा मोठा कट असल्याचा आरोप होत आहे. सर्व टँकर व्यावसायिकांची तत्काळ चौकशी करावी. या संपूर्ण प्रकरणाचा सार्वजनिक अहवाल नागरिकांसमोर मांडावा आणि हे बेकायदेशीर कृत्य लवकरात लवकर थांबवावे अशी ठाम मागणी केली जाते आहे. पाणी हा व्यापाराचा माल नाही, तो नागरिकांचा मूलभूत हक्क आहे आणि त्या हक्कावर घाला घालणं हे थेट गुन्हा आहे. मी आहे सिटीजन. आम्ही आरोप करत नाही, पण जे दिसतंय ते गप्प बसून सहनही करणार नाही. नागरिकांची फसवणूक थांबलीच पाहिजे.